तुमच्या घरामध्ये जर का कटकटी, आर्थिक तंगी, घरामध्ये पैशाला पैसा न लागणं, घरामध्ये आर्थिक भरभराटी न होणं किंवा घरामध्ये संतती सुख कमी असणं, घरामध्ये कोणाचं पटत नसेल एकमेकांसोबत, घरामध्ये कटकटी होत असतील, तर हा एक पितृदोष किंवा घरातला वास्तुदोष देखील असू शकतो. परंतु स्कंद पुराणामध्ये खूप महत्त्वाचे उपाय आणि ध्यान उपासना सांगितलेलं आहे. मित्रांनो, ह्या दिवशी जर का तुम्ही तप, जप आणि दान करताय, तर हे दोष कमी होतात आणि ह्याचे अनुभव तुम्हाला येतील. मित्रांनो, 15 जूनला तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. सूर्यदेवाला सकाळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून मनापासून अर्घ्य अर्पण करा, अर्घ्य द्या. त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूध, थोडी साखर ही मुळापाशी अर्पण करायची आणि पितृंचा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे ह्या दिवशी. मित्रांनो, ह्या दिवशी तुम्ही गरजवंतांना धान्य दान करायचं आहे. त्याचा खूप लाभ तुम्हाला होऊ शकतो. ह्या दिवशी आवर्जून तुळशी वृंदावनाला, तुळशीला प्रदक्षिणा माराव्यात. जो व्यक्ती 108 प्रदक्षिणा ह्या दिवशी तुळशी वृंदावनाला मारतो, त्या व्यक्तीचं दरिद्रता कमी होते, आर्थिक तंगी कमी होते, असं स्कंद पुराणात वर्णन केलेलं आहे. त्या दिवशी महादेव, माता पार्वती यांची पूजा नक्कीच करावी. महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. बेल जल अर्पण करावं किंवा दूध अर्पण करावं, मनापासून ओम नमः शिवायचा जप करावा, ध्यान करावं आणि जीवनामधल्या अडचणी कमी होतील, पितृदोष देखील कमी होईल. याशी स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.